नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चीज ब्रेड पिझ्झा. चला तर मग बघू आपण त्यासाठी काय काय साहित्य लागते. आता आपण घेतलं आहे शिमला मिरची, कांदा, टमॅटो. असं गॅस आता ऑन केलेला आहे आपण आणि कढईमध्ये आपण 2 चम्मच तेल टाकणार आहोत. या ठिकाणी आता आपण तेलामध्ये पहिला शिमला मिरची ॲड केली आहे. गॅस आपला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, जास्त फास्ट पण नाही, जास्त स्लो पण नाही ठेवायचा. पहिला शिमला मिरची आपण थोडीशी भाजून घेऊ, त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. त्यामध्ये आपण नंतर कांदा ॲड करायचा आहे. 2 ते 3 मिनटं शिमला मिरची फ्राय करून घ्यायची, नंतर कांदा ॲड करायचा आहे. कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो मस्त बारीक चॉप करून घेतलेला आहे आपण. आता तुम्ही बोललात की ब्रेड पिझ्झा सँडविच बनवणार आहे, मग कढईमध्ये हा काय करतो. ॲक्च्युली आपण त्याची स्टफिंग जी असते, भाजी जी आहे ती रेडी करत आहोत. तर आपण त्यामध्ये ॲड केला आहे 1 चम्मच रेड मिरची पावडर मसाला आणि 1 चम्मच मीठ आणि पिझ्झा सिझलिंग जे आहे ते 1 स्पून त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. पिझ्झा सिझलिंग 1 स्पून आणि हे पिझ्झा सिझलिंग आहे जे आपण नॉर्मली पिझ्झा जेव्हा खातो त्यावरती जे टाकतात त्याला पिझ्झा सिझलिंग बोलतात. आणि दुसरं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे चिली फ्लेक्स. जे चिली फ्लेक्स आपण पिझ्झावर टाकतो पिझ्झा रेडी झाल्यानंतर. आपण हे भाजी बनवताना पण यूज करत आहोत, कारण की आपल्याला त्याचा तो पिझ्झाचा मस्त फ्लेवर आला पाहिजे. त्यामुळे आपण आता ते स्टार्टिंगलाच ते भाजीमध्ये पण टाकत आहोत. तर वेळ आली आहे आपल्या टोमॅटोची. टोमॅटो खूप वेळापासून आपल्या प्लेटमध्ये वाट बघत होता, मला कधी कढईत टाकणार आहोत. आपण त्याला पण त्याच्यासोबत शिमला मिरची आणि कांद्यासोबत फ्राय करून घेणार आहोत मस्तपैकी. मित्रांनो, तुम्ही आता जे व्हिडिओ बघत आहात त्यामध्ये अशा नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ माझे येत असतात. खूप सारे आपले आता सबस्क्रायबर्स झाले आहेत, त्यांचे खूप खूप आभार ज्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. आणि मी त्यांच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आता मी सुरमई परत नॉनव्हेज व्हिडिओ पण बनवत असतो मी. त्यामुळे सुरमई फ्राय, परत चिकन बिर्याणी, कुकरमध्ये झटपट चिकन बिर्याणी त्याचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत. जर तुम्ही बघितलं नसेल तर ते पण जाऊन माझ्या चॅनलला बघू शकता. चला तर मग आता आपण टाकू याच्यामध्ये टोमॅटो केचप. 2 चम्मच टोमॅटो केचप टाकायचं आहे आणि 2 चम्मच आपल्याला शेजवान टाकायचे आहे, जेणेकरून आपली भाजी खूप टेस्टी आणि छान होईल. माझी तुम्हाला तीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि चॅनलचं जे बेल आयकॉन असतं ऑल नोटिफिकेशनसाठी ते पण ऑन करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिला तुम्हाला येईल आणि तुम्ही पण माझ्यासारखं काही ना काही बनवायला शिकताल. मी पण हे सर्व लॉकडाऊनमध्ये शिकलो होतो आणि आता ते तुम्हाला मी बनवून दाखवत आहे स्वतः. आपला जो ब्रेड पिझ्झा बनणार आहे, चीज ब्रेड पिझ्झा, तो आपण या मस्त ब्रेड टोस्टरमध्ये बनवणार आहोत. त्यामुळे त्या ब्रेड टोस्टरला मी मस्तपैकी बटर लावून घेतलं आहे. अमूल बटर आणलं होतं मी आणि ते इक्वली पूर्ण स्प्रेड करून लावायचं आहे त्याला अमूल बटर. त्यानंतर आता जे मी दिसत आहे तुम्हाला ब्रेडवरती शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप लावलेला आहे आणि त्यावरती आपली पिझ्झाची स्टफिंगची जी भाजी रेडी केली होती आपण ती टाकत आहे. खाली करायचं तुला सांगितलं चालू ती स्प्रेड करून घ्यायची आहे. ती स्प्रेड करून झाल्यानंतर त्यावरती चीज स्प्रेड करायचं आहे मस्त. ती भाजी आपली त्याच्यावरती स्टफ करून घेतल्यानंतर अशा प्रकारे छोटे किसने घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आपलं जे चीज आणलेलं असेल, मी चीज क्यूब आणले होते अमूलचेच, ते मी आता त्यावरती स्प्रेड करत आहे चीज क्यूब. हे चीज
तुम्हाला जे चीज अवेलेबल असेल ते तुम्ही त्यावर टाकू शकता. सध्या मॉन्झरेला चीजचं पाकिट भेटतं मार्केटमध्ये, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही टाकू शकता चीज. अशा पद्धतीने मस्त चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. नंतर त्याला असं वरच्या साईडने प्रेस करून थोडं वर घे ना ते आपला जो दिसून दे ना काय कशात ठेवतो सँडविच काय टोस्टर करतो. आहे त्याच्यामध्ये असं मस्त बसवायचं त्याला आतमध्ये आणि त्याला पद्धतशीरपणे असं पॅक करून घ्यायचं. ते पॅक केल्यानंतर आपल्याला चालू करायचा आहे गॅस. आपला गॅस चालू करून ठेवा तर तुम्ही स्लो किंवा मिडियम फ्लेमवरती, शक्यतो स्लो फ्लेमवरच ठेवा. 2 ते 3 मिनटं एका साईडने त्याला मस्त भाजून घ्या. पुन्हा पलटी करायचं आहे त्याला 2 मिनटानंतर, दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही साईडने 3 ते 4 मिनटं मस्त भाजून झाल्यानंतर त्याला आपण ओपन करून बघूया आपला सँडविच कशा पद्धतीने रेडी झाला आहे. चीज ब्रेड पिझ्झा कशा पद्धतीने रेडी झाला आहे. बोलताना चुकून सँडविचेस तोंडामध्ये येते माझ्या, पण चीज ब्रेड पिझ्झा ही आपली रेसिपी आता मस्त असं रेडी झालेलं आहे. त्यावरती आपण केचप लावून घेतलेलं आहे आणि शेजवान चटणी पण लावून घेतली आहे. अशा पद्धतीने त्यावरती चीज स्प्रेड करायचं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे आपला चीज ब्रेड पिझ्झा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा.